नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब्स 247 यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आपल्या सरकार सेवा केंद्रासाठी मुंबई शहर अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. चला तर मित्रांनो, जाणून घेऊया या भरती संदर्भात अधिक अशी माहिती. यामध्ये जे आहे नवीन आपले सरकार सेवा केंद्राकरिता खाली त्यांनी रिक्त जागांचा तपशील दिलेला आहे. त्यानुसार वेगवेगळ्या वॉर्ड निहाय जे आहे त्यांना किती नवीन केंद्र चालू करायचे आहे त्याची माहिती दिलेली आहे. ज्यामध्ये ABCDE वॉर्ड आहे, त्यानंतर F साऊथ, F नॉर्थ, G साऊथ, G नॉर्थ अशा प्रकारे एकूण 123 नवीन जे आहे केंद्रांची संख्या त्यांनी वाढवलेली आहे. याआधी 123 केंद्र सध्या तेथे वर्गीकृत आहे जे सुरू आहेत आणि त्यांना नव्याने 123 केंद्रांची स्थापना करायची आहे. तर यानुसार जे आहे प्रत्येक वॉर्डमध्ये एक केंद्र जे आहे हे दिव्यांग उमेदवाराकरिता राखीव ठेवण्यात आलेलं आहे. आता यामध्ये जे अर्ज आहे हे ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोनही पद्धतीने करणे अनिवार्य राहील असं त्यांनी येथे स्पष्ट नमूद केलेलं आहे. आता अर्ज स्वीकारण्याचा कालावधी दिनांक 11 सप्टेंबर पासून 10 ऑक्टोबर 2025 पर्यंत जे आहे तुमचे अर्ज स्वीकारले जातील. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर ऑफलाईन अर्जाची जी काही प्रत आहे हे सामान्य प्रशासन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, DD बिल्डिंग, दुसरा मजला, ओल्ड कस्टम हाऊस, शहीद भगतसिंग मार्ग, फोर्ट मुंबई 1 येथे 11 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या तारखेच्या दरम्यान शासकीय कार्यालयीन कामकाजाच्या वेळेमध्ये सादर करणे गरजेचं राहील. या संदर्भात काही अडचण असेल तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता. त्यानंतर येथे दिलेलं आहे उमेदवाराचं वय कमीत कमी 18 वर्ष पूर्ण असलं पाहिजे. उमेदवार इयत्ता 12वी पास असला पाहिजे. किमान जे हे पात्रता दिली आहे उमेदवाराला मराठी आणि इंग्रजी भाषेचं ज्ञान असलं पाहिजे. अर्जदार ज्या प्रभागातून अर्ज करणार आहे त्या प्रभागातील उमेदवार जो आहे हा मागील 15 वर्षापासून तेथील रहिवासी असला पाहिजे. त्यासाठी रहिवासी पुरावा म्हणून मिळकत कर पावती, लाईट बिल, मतदान ओळखपत्र किंवा पासपोर्ट यापैकी कोणतेही 2 पुरावे अर्जासोबत जोडणे गरजेचं राहील. यामध्ये प्रत्येक वॉर्डमध्ये एक केंद्र जे आहे हे दिव्यांगासाठी राखीव ठेवण्यात आलेलं आहे आणि जर एकापेक्षा जास्त दिव्यांग उमेदवारांनी अर्ज केला तर नियमानुसार जे काही प्राधान्यक्रम पूर्ण करणारे जे उमेदवार राहतील त्यांचा यामध्ये विचार केला जाईल. जर समजा विवाहित स्त्रिया यामध्ये अर्ज सादर करत असतील तर विवाहित स्त्रियांनी विवाहपूर्वीचे व विवाहानंतरचे नाव अशा वेगवेगळ्या नावाने अर्ज न करता विवाहानंतरच्या नाव व पत्त्यानुसार जे आहे अर्ज सादर करणे गरजेचं राहील. यामध्ये जे आहे आणखी काही तपशील दिलेला आहे, जसे की उमेदवार जो आहे हा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींनी यामध्ये अर्ज करू नये असं दिलेलं आहे. त्यासाठी तुम्हाला चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र जे आहे हे सादर करणे बंधनकारक राहील जेव्हा तुम्हाला पात्र ठरवलं जाईल तेव्हा. आणि चारित्र्य प्रमाणपत्र पडताळणीची जी काही वैधता आहे ही 6 महिने राहते. त्यामुळे जे आहे मागील 3 महिन्याचे जे आहे त्यामध्ये काढलेलं जे काही प्रमाणपत्र आहे ते व्हॅलिड ठरवलं जाईल. उमेदवार हा गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून सक्षम असला पाहिजे. म्हणजे केंद्र चालू करण्याकरिता जे काही आवश्यक ते इक्विपमेंट्स लागतात, जसे की प्रिंटर, कम्प्युटर, त्यानंतर झेरॉक्स मशीन, त्यानंतर तुमचं मंत्रा डिव्हाइस अशा प्रकारचे जे काही डिव्हाइसेस आहे ते परचेस करण्यासाठी तो सक्षम असला पाहिजे. तसेच यामध्ये सांगितलं आहे की तुम्ही MSCIT हा कोर्स उत्तीर्ण केलेले असले पाहिजे. आणि समजा सध्या नसेल तर जेव्हा तुम्ही निवड झाली समजा तर निवड झाल्यानंतर 6 महिन्याच्या आतमध्ये तो कोर्स तुम्ही उत्तीर्ण केलेला असला पाहिजे. आता समजा एखाद्याच्या कुटुंबामध्ये ऑलरेडी हे केंद्र मिळालं असेल तर त्यांना नव्याने अर्ज करता येणार नाही. एका कुटुंबामध्ये फक्त एकाच व्यक्तीला म्हणजे यामध्ये अर्ज करता येईल. त्यानंतर जे आहे आणखी काही तपशील खाली दिलेला आहे तर ते सुद्धा आपण एक्सप्लेन करूया. तर येथे आपले सरकार सेवा केंद्र चालकाचे जे काही कर्तव्य आहे, जबाबदारी आहे त्याची माहिती येथे दिली आहे. जे काही तुम्ही कस्टमरला सर्व्हिसेस प्रोव्हाइड कराल त्याची डेटा तुम्हाला एक्सेल शीटमध्ये जे आहे हे सेव्ह करून ठेवणे गरजेचं राहील.
आणि जे काही मूळ कागदपत्राच्या जे काही प्रती आहे या डिजिटल स्वरूपात तुम्हाला साठवून ठेवणे गरजेचं राहील. आता यामध्ये निवडण्याची पद्धत कशी राहील, तर यामध्ये जे आहे तुम्हाला गुणांकन पद्धतीने आणि मुलाखत प्रक्रियेच्या माध्यमातून यामध्ये निवड केली जाईल. आता गुणांकन पद्धतीमध्ये जर समजा तुमच्याकडे डिग्री असेल तर 30 मार्क राहतील, पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर 25 मार्क, CSC केंद्र असेल तर 25 मार्क आणि समितीकडील मुलाखतीचे गुण 20 गुण असं दिलेलं आहे. आता यामध्ये जे मुलाखतीचे गुण आहेत त्यामध्ये खालील प्रकारे विभागणी करण्यात आलेली आहे. ज्यामध्ये टेक्निकल स्किल रिलेटेड नॉलेज आहे तर 6 मार्क्स राहतील. त्यानंतर लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या ज्ञान असल्यास 4 गुण दिले जातील आणि ज्ञान व व्यक्तिमत्व तसेच सामाजिक क्षेत्रामध्ये राबवलेले जे काही उपक्रम आहे, सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याचा अनुभव असेल तर तुम्हाला 10 गुण दिले जातील. अशा प्रकारे यामध्ये त्यांनी सांगितलं आहे. तर यासाठीचं जे काही ऑफलाईन अर्ज आहे आणि ऑनलाईन अर्जाची जी लिंक आहे ती खाली डिस्क्रिप्शनला मी दिलेली आहे. येथे तुम्ही बघू शकता आपले सरकार सेवा केंद्राबाबतचा मागणी अर्ज यावरती मी क्लिक केलेलं आहे. तर बघू शकता इथे डाउनलोड झालेला आहे. याला आपण ओपन करूया. तर येथे बघू शकता अशा प्रकारे मागणीचा अर्ज आहे. हा अर्ज तुम्हाला भरून आवश्यक त्या कागदपत्रासह तेथे सादर करणे गरजेचं आहे. आता यामध्ये काय काय आहे तर ते तुम्ही बघू शकता. येथे तुम्हाला चारित्र्य पडताळणीचं प्रमाणपत्र सादर करणे गरजेचं आहे. त्यानंतर संगणकाचं प्रमाणपत्र असेल किंवा इतर अटी व शर्ती आहे त्या तुम्हाला इथे बघायला मिळतील. तर 10 ऑक्टोबर 2025 पर्यंत तुमचे अर्ज जे आहे ग्राह्य धरले जातील. आता यामध्ये जे आहे ऑनलाईन अर्जाची लिंक सुद्धा येथे प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. तर त्यासाठी खाली डिस्क्रिप्शनला मी माझ्या आर्टिकलची लिंक देत आहे. त्यावरती जाऊन तुम्ही जाहिरात, ऑनलाईन अर्ज, ऑफलाईन अर्ज याच्या सर्व लिंक प्रोव्हाइड करून दिलेल्या आहेत. त्यानुसार तिथे अप्लाय करू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब करा नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.